राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, उरणचे सुपुत्र, तरुण तडफदार, आक्रमक नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय प्रशांत भाऊ पाटील यांचे 20 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले। या दुःखद निधनामुळे सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला। प्रशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक, मित्रवर्ग, विविध पक्षाचे नेते यांनी गुरुवार दिनांक 27 जून रोजी मल्टीपर्पज हॉल JNPT टाउनशिप उरण येथे सायंकाळी शोकसभा आयोजित केली होती। यावेळी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। या स्फीटावर प्रशांत भाऊ यांचा परिवार उपस्थित होता। 88-86 सर्वच आम्ही पुढारी होतो। ते सगळे मला वाटतं विद्यार्थी बरेचसे पुढारी वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि प्रशांतला लवकर संधी मिळाली, कारण गणेश नाईकांच्या बरोबर शिवसेना देवाला शेतकरी कामगार पक्ष काँग्रेसचं प्राबल्य असलेला हा उरण तालुका याच्यामध्ये जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली आणि ती वाढवण्यासाठी गणेशजी नाईक साहेबांनी उरण आणि पनवेलमध्ये सुरुवात केली, त्याच्यामध्ये हा बिनीचा एक सिरेला आणि म्हणून 95ला जेव्हा विधानसभा झाली तेव्हा पहिल्यांदा संधी प्रशांतला मला वाटतं या शिवसेनेच्या वतीनं उरण अलिबाग मतदारसंघातून मिळालं की मी 97ला जिल्हा परिषद मेंबर झालो। सर्व आम्ही राजकारणात सगळे बरोबर आलो आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता बरोबर, पण मान्य दिवापाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली जेवढी आंदोलनं झाली, 84चं आंदोलन असू द्या, आम्ही 12वीला असताना सुद्धा सर्व जेव्हा फायरिंग झाली त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे होतो। तर मुलातच उरणमध्ये सर्व आम्ही आक्रमक कार्यकर्ते, नेते आणि राजकारणामध्ये बरोबर वाटचाल महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही एकत्र JNPTवर अनेक आंदोलनं केली। अनेक आंदोलनामध्ये जसं JNPT 12.5%चा प्रश्न सुटला असेल, सिडकोच्या प्रश्नासंदर्भात आपण लढा, त्याच्यामध्ये लोकांची गरजेपोटी घराचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्या बैठकांमध्ये प्रशांत आपण सर्व एकत्र असायचो। आणि आईच्या उदरातून आपण जन्माला येतो त्यावेळी गोळा म्हणून येतो, पण जाताना काय नाही चांगलं नाव घेऊन जातो। याची प्रसिद्धी आपल्याला त्यांच्या अंत्ययात्रेच्या आहे। प्रसिद्धी त्याच वेळी समजतं का माणसाचं कार्य काय आहे, काय काम केलेलं आहे, तो त्या दिवशी आपल्याला दिसतं। आज सुद्धा आपल्या शोकसभेला आलेले सर्व मंडळी, त्यांचे चाहते, ते दुःखद या प्रसंगी इथं आलेले आहेत। प्रत्येक जणांच्या भावना त्याच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या प्रत्येकाने मांडलेल्या आहेत। पण मला एवढंच वाटतं का एक उमदा नेता त्याची गरज होती आपल्याला, स्पष्टपणे ते बोलत होते। हा झालेला आमच्या आघाडीच्या जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये नेतृत्व म्हणून ते चांगलं काम करत होते आणि स्पष्ट बोलत होते। सिडको असू द्या, JNPT असू द्या, तो माझ्यासारख्यालाच स्पष्ट आणि बोला। आता तुम्ही बोलायला तर आम्ही काय बोलायचं, शेवटी प्रत्येकाला तो अधिकार दिलेला असतो आणि त्या पद्धतीने ते नेहमी त्यांचे प्रश्न जनतेकरताच मांडत होते। गाठायची होती ती गाठली होती, पण त्या पायरीपर्यंत पोचत असताना पायरीवरून पाय सटकला आणि शेवटी खालच्या पायरीवर येऊन त्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या पक्षामध्ये त्यांनी काम केलं त्या पक्षाच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळणं आणि त्यांच्यावरती एक निष्ठेनं प्रेम करणं म्हणजेच प्रशांत पाटील यांचं एक जिवंत उदाहरण आहे। आपल्या परिसरामध्ये एक राष्ट्रीय नेता यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी येणं ही अत्यंत उरणकरांसाठी भूषणावह गोष्ट आहे। याच्यासाठी दुःख भोगलं नाही। सातत्याने महाविकास आघाडीचा सचिव असताना प्रशांत भाऊ असतील, सतीजी पाटील असतील, मुरली साहेब असतील, धनुदादा असतील, सतीजी देवनाथ असतील, ह्या सगळ्यांना कुठल्या बैठकीचं आमंत्रण द्यायचं असेल तर ती जबाबदारी सचिव म्हणून माझ्यावर असायची। त्याच्याबरोबर भाऊ समोर मला संवाद व्हायचा आणि त्याच्यातून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही आमच्या गोष्टी चुकल्या, पण ते आवर्जून सांगायचे तुला बाई ही गोष्ट बरोबर नाही, म्हणजे जे बोललो व्यासपीठावर तो बोललो, खाली उतरल्यानंतर मागे नाही, असा हा लढवय्या नेता आपण पाहिला असेल का
त्यांचा जो चेहरा होता एका राजपुत्रासारखा, म्हणजे त्यांचा प्रत्येक बाबतीत ज्ञान होतं. ते प्रशासनाला कधीही घाबरले नाही किंवा एखाद्या राजकीय नेत्यासुद्धा टीका टिप्पणी असेल तर ते व्यासपीठा होऊन करायचे, बोललो तर ठाम राहायचे. कधी त्या माणसासमोर मग ते मॅनेज ते कधी झाले नाही. कीर साहेबांच्या त्यांनी केलेले आंदोलन असतील, त्यांनी केलेले जे काही राष्ट्रवादी पक्षासंदर्भातले काही काम असेल, या संदर्भात आपल्यासमोर सर्वांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. परवा झालेल्या कीर साहेबांच्या, पाटोले साहेबांच्या बैठकीत बलवंत फडकेमध्ये ज्यावेळी सभा संपली त्यावेळी मला सांगितलं की काशीनाथ, उद्याचा जो प्रोग्राम आहे तो मला उद्या 11 वाजता दे, सकाळी 9 वाजता मी डॉक्टरकडे जाणार आहे. मी म्हटलं प्रशांत भाऊंना 11 वाजता कीर साहेबांचा प्रोग्राम द्यायचा आहे, तेवढ्या 10-10:30 वाजता माणूस मला भेटले. अरे काशीनाथ, प्रशांत भाऊंना काहीतरी अटॅक आला. अरे बापरे, असं कसं झालं की त्यांनी मला सांगितलं की 11 वाजता मला प्रोग्राम द्या, आपल्याला त्या प्रोग्रामच्या अनुषंगानं पुढच्या बैठकीला बसायचं आहे. खरं तर एवढा चळवळीचा हा कार्यकर्ता आपल्यातून आज निघून गेलेला आहे. एका वेगळ्या पद्धतीनं त्यांनी चळवळीचं काम केलं. शिवसेनेतून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर ते अतिशय चिकाटीनं, जिद्दीनं या ठिकाणी काम करत होते. सत्ता केंद्राच्या जवळ असल्यावर त्या सत्तेचा उपयोग आपल्या परिसराला, आपल्या समाजाला झाला पाहिजे अशा पद्धतीची धारणा त्यांची होती. आणि त्या दृष्टीनं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक बैठका त्यांनी आयोजित केल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासूनच्या या बैठका आयोजित करत असताना त्या बैठकामध्ये ते अतिशय आक्रमकपणानं या साऱ्या विषयांना वाचा फोडत असत. चांगल्या पद्धतीची चळवळ संघटित करणारा हा नेता, त्यांच्या सोबतीला अनेक विषय, अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नाशी निगडीत असणारे माणसं बरोबर घेऊन ते सातत्यानं काम करत असत. आणि त्यांनी त्यांचं वक्तृत्व शैली आपण म्हटलं तर अतिशय तळाखेबाज वक्तृत्व शैली होती. आणि कोणाचं भीडभाड न राखता जे काय बोलायचं ते बोलायचं. जिथं म्हणे राष्ट्रवादी पक्षामध्ये ज्यांचं जरी जास्त आयुष्य गेलं तरी सुद्धा शिवसेना पक्षाचा तो खऱ्या अर्थाने ओढ्यांचा ढाण्यावर होता असं मी त्याला नक्कीच उपमा देईन. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये येण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. उदयवाना शिवसेनेच्या माध्यमातून मी आमदारही झालो, परंतु त्यावेळेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक लोकांनी निवडणुका लढवल्या होत्या. तुरंत आमदार व्हावा म्हणून अनेकांनी त्यावेळेस मला मतदान केलं. हेही माझ्या विरुद्ध उभे होते, परंतु पराभव झाला म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये कुठलाही शंका न ठेवता सर्वप्रथम मला शुभेच्छाचा बुके ठेवला. आणि खऱ्या अर्थानं उरण जिंकले, उरणचा पहिला आमदार झाला हा इतिहास आहे की मला वाटतं उरणचा पहिला आमदार कधीच झाला. कारण उरणला स्वतंत्र विधानसभा नव्हती. अलिबागला उरण अर्धा जोडलेला, अर्धा पनवेलला जोडलेला. पण अशा परिस्थितीमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी या उरण, पनवेल, खडापूर गणेश नाईक साहेबांना घेऊन शिवसेना कशी वाढेल यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. दुर्दैवाने आज चांगले दिवस त्यांना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं 20 जून रोजी निधन झालं. खरं म्हणजे आजही विश्वास पटत नाही की एवढा उमदा कार्यकर्ता, खंबीर नेतृत्व असलेला आमच्यातून निघून जाणं ही इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि कामगारांसाठी खूप मोठी हानी झाली. ते खंबीर नेतृत्व होतं, एक आक्रमक नेतृत्व होतं. स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन व्यवस्थापनाला जागीच तिथं नमवण्याचं काम त्यांनी केलं होतं. प्रकल्पग्रस्तांबद्दल त्याला असणारी आस्था, खरं म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला आठवतोय काही वर्षापूर्वी ते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. 1995ला शिवशाहीचं सरकार असताना महाराष्ट्र राज्याच्या त्यावेळच्या मंत्र्यांकडं उरणच्या समस्या, रायगडच्या समस्या मांडण्याचं मोठं काम प्रशांत भाऊंनी केलं होतं. आणि आज प्रशांत भाऊंचं निधनामुळं ही खूप मोठी हानी निर्माण झालेली आहे. ती भरून निघणं खूप कठीण आहे. पण आजच्या शोकसभेच्या निमित्तानं तुम्ही बघितलं असाल सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. आपण उपस्थितांमध्ये बघितलं तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते, पण मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी होती. गोरगरीब जनता त्या ठिकाणी होती, ज्यांना एक आधार वाटत होता प्रशांत भाऊ. कामगार क्षेत्रातले कामगार मोठ्या संख्येने होते, कारण त्यांना एक प्रशांत भाऊ खूप मोठा आधार वाटत होता. रात्री बेरात्री एखादी समस्या फोनवर मांडल्यानंतर ती समस्या लगेच सोडवण्याचं काम किंवा सुखदुःखात सहभागी असणाऱ्याचं काम प्रशांत भाऊ करत होते. आणि आज त्यांच्या जाण्याने या परिसरात आपण बघाल तर प्रत्येक घरात दुःख झालेलं, प्रत्येक घरात, म्हणजे ते ज्येष्ठ असतील, तरुण असतील किंवा लहान असतील, त्याला प्रत्येकाला एक हवाहवासं वाटणारे नेतृत्व म्हणजे प्रशांत पाटील आज गेल्याचं खूप मोठं दुःख होतंय. त्यांच्या आत्म्यास विश्रांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबा पलीकडची माहिती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रशांत भाऊंना कुठलीही समस्या सांगा, कधीही रात्री बेरात्री. मी सांगतो की आपण बरेचसे नेते मंडळी बघतोय की कदाचित रात्री फोन स्विच ऑफ करून ठेवतात, परंतु प्रशांत भाऊंची एक ख्याती होती की रात्री 2 वाजता जरी त्यांना फोन गेला तरी त्या कार्यकर्त्याचा फोन उचलायचे. माझ्या जीवनात जो प्रसंग आलेला, माझा भाऊ काही वर्षापूर्वी अपघातामध्ये निधन झालं आणि आम्हाला काही शंका वाटल्या आणि आम्ही जेव्हा प्रशांत भाऊंना सांगितलं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. प्रशांत भाऊंनी त्यावेळेस आम्हाला कुटुंबियांना तिथपर्यंत नेलं होतं. माझ्या वडिलांना आधार दिला होता, आम्हाला कुटुंबियांना आधार दिला होता. आठवण ती मला आज त्यांच्या राजकारणाच्या पलीकडची होती. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट उरण.